भाऊराव, तुम्हाला उगा शिक्षण महर्षी म्हणत नाहीत. तुम्ही गोरगरीब पोरांसाठी लय राबलायसा. त्यांना चांगलं आणि फुकट शिक्षण मिळावं म्हणून किती जणांच्या विरोधात गेलाय तुम्ही. हे सगळ्यांनीच बघितलंय. तुमच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा. सगळ्यांनीच तुमचा आदर्श घ्यावा म्हणून आमची संस्था तुम्हाला यंदाचा गुरुवर्य पुरस्कार देऊ इच्छित्या. आणि या पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1,00,000 रुपये रोख असा आहे. तेव्हा ह्यो पुरस्कार तुम्ही स्वीकारावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हो. येत्या सोमवारी पुरस्कार सोहळा. अयो, 1,00,000? नाही. काय काय अगं काय करायलास काय? बाजार अगं काय दीपे, चक्क तू चहा संग बिस्किट द्याल्यास? हो, का द्यायला ती पण बघा की. बाहेर लय महत्वाची माणसं आल्यात. पैसे देणार आहेत. पैसे पैसे देणार आहेत? होय. पण कशाला कशाला देणार आहेत? हो, आपल्या भाऊसनी पुरस्कार देणार आहेत. आणि ती काय सन्मान चिन्ह आणि त्याच्या बरोबर 1,00,000 रुपये देणार आहेत. 1,00,000 रुपये? होय. उठ काय एवढीशी बिस्किट द्यायला? एक पण बिस्किट शिल्लक ठेवाय नाही. सगळा डबा मोकळा करून टाकतो आता. अहो, काय करायलायसा? 1,00,000 रुपये देणार म्हणून काय बिस्किट खायला घालून मारतासा का त्या माणसासनी? काय माणूस आहे बाबा तुला? दीपे, 1,00,000 रुपये? होय. ऐकू, एवढ्या पैशाचं काय करायचं या विचारानच माझ्या अंगावर काटायला लागलाय बघा. सांग की सांग सांग काय काय करायचं? मी की नाही सगळ्यात पहिला एक साडी घेणार बघा. त्या चौकातल्या दुकानात सारखं बाहेरनं बाहेर यायला लागते. मला वाईट वाटते. आता दुकानात पण जायला मिळेल का नाही? एक कशाला, 4 साड्या घे. 3 माझ्याकडनं. खरंच होय? नाही तर का? तुम्हाला पण 2 टी-शर्ट घेऊया. ब्रँडेड घेऊया. ही साधी मला नाही आवडत. आणि अथर्व? अथर्वला 2 ड्रेस घेऊया. आणि बाई सगळ्यात पहिला आपल्या खोलीत एसी बसूया. मला लय गरम होते. होय होय, नाही बसूया एसी बसूया. पण ते ना मला की नाही 4 लोकांची देणी द्यायच्यात ग उधारी. ते देऊन टाकतो की. म्हणजे कसं हायच का तुमचं? कसं वाटतंय की ते सारखं ह्याच्याकडनं घेऊन त्याला द्या, त्याच्याकडनं घेऊन याला द्या. एकदा डोक्यात ताप निघून जाते काय. तसं पण बघा, आता भाऊंचे पैसे आले, पहिल्यांदा उधारी देऊन टाकतो. म्हणजे मग हे काय, पैसे हातात यायच्या आधीच तुम्ही स्वप्न रंगवायला लागलात होय? भाऊंना ओळखत नसल्यागत काय करताय तुम्ही? तुला माहितीये ना, भाऊ पुरस्काराचे पैसे केव्हा घेतात का? हेच तर त्यांचं पटत नाही मला. हल्ली तर त्यांच्या आदर्शवादाचं राग यायला लागलाय मला. केतन, नाही तर काय, साधारण कदा आयुष्यभर तत्व नाचवत बसायचं आहे. कधी तर घरचा विचार करा म्हणावतच नाही. ते कसला विचार करतात? हे तर लाईट बिल थकले. वडिलोपार्जित एवढं मोठं घर आहे, त्याचा 4 वर्ष झालं घर फाळा थटलाय. तो किराणा दुकानदार त्याची उधारी हायच, येता जाता बोंबलत असतोय. त्याच्या पुढे तोंड लपवून यायला लागते. पण ह्या सगळ्याचा त्यांना काही विचार नाही. दीपा, या सगळ्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही यासाठी भाऊंच्या पैशावर कशापायी अवलंबून राहताय?
अरे आधी आपल्या माणसाचा मोठेपणा आपण ओळखायला पाहिजे. त्याचा वारसा कसा पुढे भाऊंचा नेता आणि येईल. पप्पांचा वारसा पुढे न्यायला तुझी लाडकी लेख आहे की, त्याला मी कशाला पाहिजे? नाही तसं पण हे सगळं घर तीच सांभाळतं ना व. मी काय करतच नाही. हे बघ आई, ते वारसा बिरसा पुढे नेण्यात काय मला इंटरेस्ट नाही. भाऊंनी पुरस्काराचे पैसे घ्यायला पाहिजेत एवढंच आमचं मत. खरं तर तुम्ही पुरस्कार देण्यासाठी माझा विचार केलाय, हीच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. हे स्मृतिचिन्ह आणि मानपत्र मी स्वीकारतो, पण रक्कम आहे की नाही ती तुम्ही आपल्या आदिवासी आणि अनाथ पोरांच्या शिक्षणासाठी देणगी म्हणून द्या. कसं आहे, ही लेकरं शिकली म्हणजे मला पुरस्कार मिळाल्यासारखाच आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. सत्काराच्या दिवशी तुमच्या शाळेला 1,00,000 रुपये देणगी दिली जाईल. बर, आणि ठिकाणाने वेळ कळवतो तुम्हाला. येतो आम्ही. केलं का मनासारखं? हातात आलेली लक्ष्मीला थडली ना? लाथाडली नाही, सन्मार्गी लावल्या. अहो भाऊ, कवा तर स्वतःचं घर मार्गी लावायचा पण विचार करा की. जरा प्रॅक्टिकली विचार करा भाऊ. लाईट बिल भरायचंय अजून, 4 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स थकलाय, घराला कधी पण टाळं लागेल अशी गत आहे. आणि तुम्ही असा चालू झालेला पैसा उधळून टाका. हे पहा, या कुठल्याही पैशावर माझा नैतिक अधिकार नव्हताच. आणि बघा, आयुष्यात कोणती गोष्ट मिळावी म्हणून असल्या अपेक्षेने मी कुठली गोष्ट केलेली नाही. नाही, तो पैसा मी नाही स्वीकारू शकत. तुम्हाला महानपणाचे डोहाळे लागलेत ना? लोकांना दोन्ही हाताने वाटताय पण घरचा विचार करणार नाही. नुसते आपल्या आदर्शन तत्व काय दिलं तुमच्या आदर्शन तत्वांनी? मान दिला. काय चुलीत घालायचा का तुमचा मान? दीपा, काय बोलते? खरं तेच बोलते मी. घरात खायची बोंबा बंब आणि आदर्शन तत्व. आता काय तुमचे आदर्शन तत्व एकमेकात बुडवून खावी का? तोंडी लावायला मान हायच. आणि आता काय, गल्लीतले 4 टाडके गोळा होतील आणि तुम्हाला महात्मा म्हणायला लागतीलच. दीपा, भाऊ, संस्कार नावाची गोष्ट हाय का विसरला? भाऊ संघ असं बोलताय? सगळं जग भाऊंचं कौतुक करतं आणि आपल्या घरात वंस, कौतुकानं जर पोट भरत असतं ना तर आपण दिवस रात्र एकमेकांचं कौतुक करत बसलो असतो. पण तसं होत नाही ना. पोट भरायला सुद्धा पैसेच लागतात. अहो, चैनी सोडा, पण बेसिक गरजांसाठी सुद्धा पैसेच लागतात. मग या वयात भाऊंनी आपली जबाबदारी घ्यायची का? मग काय तू घेतीस? मोठा भाऊ म्हणून तू घ्यायला पाहिजे. हरकत नाही, घेईन. उधारी, लाईट बिल, थकबाकी सगळं दे. असं बोलून होत असते की नाही आतापर्यंत भारताचा पंतप्रधान असतो मी.
फक्त बोलून नाही, करून दाखवी. दिवस रात्र एक करीन, पण हे सगळं करीन. तुम्ही कुणी पण भाऊंना काय पण बोलायचं नाही. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. घरात खायची बोंबा बोंब आणि ह्यांना मान पाहिजे. चला हो. भाऊ, तुम्ही आज चला. सावकाश, तुम्ही नका काळजी करू. आई, भाऊंना घेऊन जा. हो हो, चला चला, सावकाश. आई, मी काय म्हणतो, दुसरी कुठली तरी जागा बघूया की आपण. दुसरी जागा म्हणजे गोडगस टाकायचं म्हण की. भाऊरावानं बांधलेली पहिली शाळा आहे ती, एकदम मोक्याची जागा. ती जर जागा आपल्या हाताला लागली ना, तर तिथं इंटरनॅशनल शाळा बांधू शकतो आपण. त्या थेरड्या भाऊरावाला 4 पट आपण रक्कम द्यायला तयार झालो, तरी पण तो थेरडा काय तयार होईना. आपल्या घोरपड्याचा पण डोळा आहे त्या जागेवर. त्याला पण इंटरनॅशनल शाळा बांधायची तिकडं. आपल्या आधी जर त्या घोरपड्याने डन केलं ना सगळं, तर लय नुकसान आहे. एक वेळ पैशांचं नुकसान झालं तरी चालेल मला, पण मुजुमदारांनी कमावलेलं नाव, त्यांनी कमावलेलं स्टेटस, यांच्या बरोबर तडजोड मी नाही खपवून घेऊ शकत. आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळवताच आलं नाही, असं आजवर कधी झालेलंच नाहीये. आणि त्यातून ही जागा म्हणजे मुजुमदारांच्या अब्रूचा प्रश्न आहे. आई तू फक्त बोल, एका फटक्यात त्या भाऊरावाचा विषय संपवतो. तो भाऊराव संपला की जागा, पैसा आणि शाळा, सगळ्याचा विषय एंड. त्यानं भाऊरावांना सिंपती मिळेल. मिळालं का? आपल्याला काय करायचं? आपल्याला फक्त जागेशी मतलब आहे. नाही, जागा मिळाली आणि नाव खराब झालं हे नाही चालणार मला. आपलं नाव खराब न होता ती जागा मी मिळवून दाखवतो. मुजुमदारांचं कुठलंच स्वप्न कधीच अर्धवट राहणार नाही. हा शब्द आहे या धैर्य मुजुमदारचा. रे, ते भाऊराव कोणाच्या बाचा ऐकत नाही. नाही तयार होणार ते. होणार. प्रत्येकाला समजून सांगायची एक पद्धत असते. भाऊरावांना ज्या पद्धतीत समजेल त्याच पद्धतीत समजून सांगायला पाहिजे. आणि ते मला चांगलंच जमतंय. धैर्य, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कितीही अंधार असला तरी त्यातून योग्य मार्ग तूच काढू शकतोस, याची खात्री आहे मला. आता मुजुमदारांनी अंधारात नाही बसायचं. अंधारात बसायची वेळ आता नायकांची.
तुम्ही सुरू केलेली पहिली शाळा आहे ना? हा वय की. होय. आणि फोटो पण ना पहिल्या दिवसाचा आहे. बघता बघता त्या इवल्याशा रोपट्याचा किती मोठा मोठा वृक्ष झाला. त्याच्या सावलीत कित्येक लेकरं आली, शिकली, मोठी झाली. होय की होय. नुसतं झाडाला पाणी घालून उजेड पडत नाही, त्यासाठी लाईट बिल पण भरायला लागते. अगं वहिनी, भरलंय मी बिल आज. अहो, आहे इथंच आहे. लोड शेडिंगने डोक्याला ताप करून आई ठेवतो. तू थांब, मी ठेवते ते. भाऊ तुम्ही थांबा, मी टॉर्च घेऊन येते. असा विषय आहे ह्यो. हा. आपलीच लाईट गचकल्या, बाकी सगळ्यांच्या लाईट आहेत. म्हणजे आधी भांडणं काढायची, मग मोठं मोठं बोलायचं, आणि आता काय मॅडम खोटं पण बोलायला लागल्यात वाटतं. लाईट बिल भरलंय म्हणून मग कशी काय गेली आपली लाईट? आई भाऊ, अहो मी खरंच लाईट बिल भरलं होतं. अगं भरले तर मग गेली कशी लाईट? एक मिनिट. जर कनेक्शन कापलं असेल तर ती कापणारी माणसं पण इथंच असतील की. मी आलेच बघून, आलेच. सांभाळून ग. थांब थांब, आलेच. ये. ओ दादा, आओ. एक मिनिट थांबा थांबा थांबा. बिल भरलं तरी पण आमची लाईट का कापली तुम्ही? ऑनलाईन भरला असलं तर रिफ्लेक्टला वेळ लागतो. उद्या ऑफिसात येऊन भेटा. अहो दादा, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. जशी कट केली ना तशी परत जोडून द्या, नाही तर मी काय तुम्हाला इथून जाऊ द्यायची नाही. आम्ही आमचं काम केले. तुम्हाला तक्रार करायची असेल तर ऑफिसात येऊन करू शकता. दादा अहो मी बिल भरलंय, पण तरी पण. हो तुम्ही बिल भरले, पण सिस्टीमला दाखवायला 12 तास लागतात. तुम्ही ताण लागले, विहीर खोदायला गेलाय, ते आम्ही काय करू? 2 दिवस आधी भरायचं ना बिल. उद्या रिसीट घेऊन ऑफिसात या, लेखी तक्रार करा, मग तुमचं कनेक्शन परत चालू होईल. चल रे. पण अहो दादा, अहो ऐका तर. अहो देवच जाण, खरंच लाईट बिल भरलंय का पोलाचा भात आणि बोलाची कडी? अगं वहिनी, मी खरं सांगतेय तुला,
मी बिल भरून आलीये, माझ्याकडे पावती पण आहे. आता उद्या जाऊन त्यांना दाखवते, मग बघू कशी लाईट नाही लावत ते. होय की होय, पण कधी? उद्या. आज आयुष्यात अंधारच की. आपण जर सगळ्यांनी मनात आणलं की नाही, तर एका दिवसात आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात सगळा उजेडच उजेड येईल. एवढा पैसा खेळ आपल्या घरात. तर आम्हाला तत्वच घेऊन बसायचं ना व. त्या तत्वांपायी त्या शाळेतल्या पोरांच्या आयुष्यात उजेड पडला. जिथं आमचं आयुष्य अंधारातून टाकले. केतन, नाहीतर काय? केतन, केतन, अरे भाऊ, तुम्ही नका त्या दोघांचं बोलणं मनाला लावून घेऊ. ते कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ना व. ते जाऊन आराम करा. उद्या वर्धापन दिन आहे ना. सावी, तू पण आराम कर. जा तू, मी येते. काय मी आणते. मेल्यावर पाणी आणणार आहे का? आता आणते. कधी आणणार होतीस तू? हा? मी भरून ठेवलं होतं पाणी. तुझा बाप येऊन पिऊन गेला का? नाही हो, तुम्ही झोपायच्या आधी पाणी प्यायला होतात ना, तेव्हाच संपलं होतं. मला समजलं नाही. चूक तू कर आणि वर उलट मला बोलणार तू. नाही हात खाली. चुकांना शिक्षा झालीच पाहिजे. हं? आणि अशा छोट्या चुकांना आपण शिक्षा करतो ना, तरच तुम्ही बायका लायकीत राहता. हं? दोनदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितल्यावर काय होतं माहिती आहे ना? हात खाली. हात खाली.
बाबा आल्याचा भास झाला ना परत. तुला आठवतं सावी, हे कुठे पण असले ना तरी शाळेच्या वर्धापन दिनाला हजर असायचेच. दर वर्धापन दिनाला वाटतं की या खेपेला तरी नक्की येतील. ते येतील का नाही ते त्या देवीलाच माहिती. आपलं काम आहे त्या देवीवर विश्वास ठेवायचा आणि वाट बघायची. देवी आई पण कसली परीक्षा बघते काय माहित. कधी कुणाचं वाईट केलं नाही का वाईट चिंतलं नाही, तरी पण आमच्याच आयुष्यात आणणार. आई, बघ आला का नाही उजेड. अगं असा अंधाराला घाबरून कसं चालेल. आपण उजेडावर विश्वास ठेवायचा. अंधार किती पण मोठा असला ना तरी उजेडा पुढे त्याचा निभाव नाही लागत.